नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शेवा गावातील कोळी समाजाचा JNPT विरोधात ऐतिहासिक चॅनेल बंद आंदोलन। समुद्रात उतरून संघर्षाची नवी लढाई। उरण तालुक्यातील शेवा गावातील कोळी समाजाने 40 वर्षापासून JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मार्फत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात चॅनेल बंद आंदोलन पुकारले होते। गावकऱ्यांनी पाण्यात उतरून आपला रोष व्यक्त केला, कारण समुद्रात उतरून असा लढा उभारण्यात आला होता। या आंदोलनात महिलांचे मोठे योगदान ठरले असून त्यांनी आपल्या हक्कासाठी पुढाकार घेतला व संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे आंदोलन ऐतिहासिक ठरले। JNPTने प्रकल्प विस्ताराच्या नावाखाली शेवा गाव प्रस्थापित केले आणि गावकऱ्यांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवले। 4 दशके अत्यंत असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत कोळी समाज जगत आहे। हा अन्याय थांबवण्यासाठी आणि हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी गावकरी संवैधानिक मार्गाने लढा देत आहेत। दिवसाच्या उत्तरार्धात भारत सरकारच्या जलवाहतूक, पोर्ट आणि शिपिंग विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री सदानंद सोनोवाल यांनी वेस्टिन पवई येथे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली। या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्री रमेश कोळी, श्री नंदकुमार पवार, ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे, आगरी समाज नेते श्री जयेंद्र खुणे आणि मार्शल कोळी यांनी केले। या बैठकीस रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी श्री भरत वाघमारे, SDO पनवेल श्री पवन चंदक तसेच JNPTचे अध्यक्ष श्री उन्मेष वाघही उपस्थित होते। मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या 40 वर्षाच्या संघर्ष कथांना ऐकून ते स्तब्ध झाले आणि आंदोलकांप्रती सहानुभूती व्यक्त केली। त्यानंतर मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रिया 3 महिन्यात पूर्ण करण्याचे शब्द दिले। या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले। सदरील चॅनेल बंद आंदोलनात नवी मुंबई पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। सहपोलीस आयुक्त श्री संजय एनपुरे साहेब, उपायुक्त श्री प्रशांत मोहिते साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत साहेब यांनी आंदोलन शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित राहण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। त्यांच्या सहकार्यामुळे आंदोलन सुरळीत पार पडले आणि गावकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक वळण मिळाले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादेसह तृप्ती भोईर, उरण। JNPTने दुसऱ्या टप्प्यासाठी जागा लागेल म्हणून आमचं गावठाण घेतलं आणि गेली 40 वर्ष झाली आम्हाला काय न्याय मिळालेला नाही। त्याच्यामुळे JNPT प्रशासन व जिल्हाधिकारी प्रशासन यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई हवी। जे आम्ही भोगले ते त्यांच्याही परिवाराने भोगावे असे आम्हाला वाटते। नमस्कार, मी परमानंद जेवण कोली, ग्रामस्थ शेवा कोलीवाडा। JNPTने शेवा कोलीवाडा गावठाण JNPT बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संपादित केले आणि त्या गावाचे शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन करण्यासाठी जो काय पुनर्वसनासाठी लागणारा फंड आहे आणि विस्थापितांना बंदर प्रकल्पात नोकरी देण्याची हमी दिली आणि ते हमीचे अनुपालनाची जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी रायगड यांची होती। त्या अनुषंगाने 1985ला उरण येथील मौजे बोरेपाकडे येथे 17 हेक्टर जमीन संपादित केली आणि JNPTने फंड कमी दिल्यामुळे त्या 17 हेक्टरपैकी कलेक्टर साहेबांनी फक्त 2 हेक्टरवर भराव केला आणि 2 हेक्टरपैकी 91 गुंठ्यामध्ये 1985 सालच्या 256 कुटुंबांना आज तागे ट्रान्झिट स्टॅम्पमध्ये ठेवलेले। नंतर RTIच्या माध्यमातून आम्हा ग्रामस्थांना असं समजलं की उर्वरित जी 15 हेक्टर जमीन आहे ती शासनाने परस्पर वन विभागाला हस्तांतर केली। ही एक मोठी फसवणूक विस्थापितांच्या वर शासनाने आणि JNPT प्रशासनाने केली। त्यानंतर ही वस्तुस्थिती कलेक्टर साहेबांनी आणि JNPT प्रशासनाने आज तागेत केंद्र सरकारला किंवा महाराष्ट्र शासनाचे मुख्य मंत्री महोदयांना कळवलेली नाही आणि आता हे लोक पुनर्वसन करतात 40 वर्षानंतर। तर 85ला जो नकाशा बनवला होता तो 17 हेक्टरचा होता। त्याच्यामध्ये मुख्य रस्ते 9 मीटर 12 मीटरचे होते आणि 40 वर्षानंतरचा जो नकाशा तयार करतात त्या नकाशामध्ये रस्ते 6 मीटरचे आहेत। भूखंडासाठी जमीन 7.10 हेक्टर आहे आणि नागरी सुविधासाठी फक्त 3 हेक्टरची आणि त्या नकाशाला सहाय्यक नगररचनाकार अलिबाग
यांनी आणि शिडकोनी नामंजूर केलेला असताना सुद्धा त्यांनी तो फसवणूक केलेला नकाशा केंद्र शासनाला पाठवला आणि त्याला केंद्र शासनाने आज तागायत त्रुटी काढून ते पुनर्वसन रखडवित चाललेले आहे। म्हणून या अधिकाऱ्यांवर गुन्हा व्हावा म्हणून 22 जानेवारी 25 आंदोलन सर्व ग्रामस्थांनी केलेले आहे। धन्यवाद। नमस्कार, मी मंगेश अनंत कोली, सामाजिक ग्रामविकास मंडळ हनुमान कोलीवाड्याचे उपाध्यक्ष। आज आमचे गावचे पुनर्वसन होऊन 40 वर्षे झालेले आहेत आणि 40 वर्ष आम्ही सतत JNPT सोबत लढा देत आहोत। आज 2021 पासून आपले पोलीस प्रशासन आम्हाला चांगले प्रकारे सहकार्य करत आहे। 2021 पासून आजपर्यंत पोलीस प्रशासनाच्या मुलं पुनर्वसनाचा विषय मार्गी लागण्यात येत आहे। तरी आमची एक पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे JNPTचे अधिकारी आहेत, चेअरमॅन साहेब उन्मेष वाघ आणि JNPTचे चीफ मॅनेजर मनीषा जाधव मॅडम, तसेच शासनाचे कलेक्टर साहेब आहेत आणि उरण तालुक्याचे तहसीलदार हे सतत बनावट पेपर आमचे पुनर्वसनाचे बनवत आहेत आणि आमचे पुनर्वसन यांचे 40 वर्षे केलेली फसवणूक, ठकवणूक यांच्यावर कायदेशीर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी ही आमची हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती आहे। यामुळे आम्ही आज चॅनल बंद आंदोलन केलं होतं, तरी सदरचं चॅनल बंद माननीय DCP साहेबांच्या मध्यस्थीने केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद साहेब यांची बैठक करून घेतली। त्या बैठकीत चांगले निर्णय झाले। आमची एक कमिटी त्या बैठकीसाठी गेलेले आहेत, ते आल्यावर आम्हाला सविस्तर सांगतील। त्यामुळे आम्ही आज चॅनल बंद पुन्हा एकदा पुढे ढकललं आहे। आज जी सर्बानंद साहेबांनी केंद्रीय मिनिस्टर सर्बानंद साहेबांसोबत जी बैठक पॉझिटिव्हली झालेली आहे, पण त्या बैठकीचे आदेश JNPTने पूर्ण केलेले नाही, तर आम्ही पुन्हा असंच तीव्र आंदोलन JNPT विरोधात छेडू आणि पूर्ण बोटी गावातल्या इतर कोलीवाड्यातल्या पण मदतीला आम्ही हाक देऊ त्यांना आणि पूर्ण JNPT चॅनल पुन्हा एकदा बंद पाडू आणि न्याय मिळवू आम्ही।